टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। मैशाळ पाण्याच्या नावाखाली सोन्याळ येथील शेतकऱ्यांची फसवणूक, वर्गणी गोळा करूनही डीडी जमा न केल्याचा आरोप। जत तालुक्यातील सोन्याळ गावात मैशाळ उपसा सिंचन योजनेच्या पाण्याच्या नावाखाली काही स्थानिक पुढाऱ्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप होत असून गावामध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार मैशाळ योजनेचं पाणी गावापर्यंत आणण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या नावाखाली काही शेतकऱ्यांकडून सुमारे 3 महिन्यापूर्वी वर्गणी गोळा करण्यात आली होती। संबंधित रकमेचा डिमांड ड्राफ्ट डीडी तयार करण्यात आल्याचं शेतकऱ्यांना सांगण्यात आले। मात्र हा डीडी पाटबंधारे विभागाकडे जमा करण्यात आला नसून तो स्वतःकडेच ठेवण्यात आल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केलाय। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार मैशाळ योजनेचे पाणी आल्यानंतर परस्पर वाटप करण्याचा डाव काही पुढाऱ्यांनी आखला होता। त्यामुळे शासनाच्या नियमानुसार प्रक्रिया पूर्ण न झाल्यानं गावाला वेळेत पाणी मिळू शकले नाही असा आरोपही केला जातोय। दरम्यान स्वतःच्या निष्काळजीपणावर पडदा टाकण्यासाठी काही जण खासदार आणि इतर राजकीय नेत्यांवर टीका करून पाणी न आल्याचं खापर त्यांच्यावर फोडत असल्याचंही ग्रामस्थांचं म्हणणं आहे। या राजकीय आरोप प्रत्यारोपात मात्र सर्वसामान्य शेतकरी भरडला जात असून खरीप हंगामाच्या तोंडावर पाण्याअभावी मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत असल्याची भावना व्यक्त केली जाते। गावातील अनेक शेतकऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वर्गणीच्या रकमेचा हिशोब जाहीर करावा, डीडी प्रत्यक्षात पाटबंधारे विभागाकडे जमा करण्यात आला होता की नाही याची माहिती सार्वजनिक करावी, तसेच दोषी आढळलेल्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली गावचा रहिवासी जंगप्पा नंदूर नावलच्या नदाप सोन्याळ गावात मैसाळच्या पाण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांचा लूट व फसवणूक झालेला आहे। मागील 3 महिन्यापासून शेतकऱ्याकडनं वर्गणी गोळा करून वर्गणीचं डीडी काढून डीडी पाटबंधारे खात्यापर्यंत न पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी पोहोचलेलं नाही। आणि परत असे असताना गावातील ते पुढं करणारे 4 पुढाऱ्यांनी त्यांचं अपयश झाकण्यासाठी खासदार साहेबांचं नाव घेत आहेत। चुका करणाऱ्या ह्या 4 पुढाऱ्यांनी डीडी पाणी आल्यावर डीडी म्हणून परत पैसे वाटून घ्यायचा यांचा प्रयत्न होता। त्यामुळे ते पाणी आलं नाही डीडी भरलं नसल्यामुळे। आणि आता खासदार साहेबांचं नाव घेणं, ह्यांचं नाव घेणं, त्यांचं नाव घेणं, ह्यानं अडवलं त्यानं अडवलं असं पाण्याचं चाल ढकल दुसऱ्यावर करत आहेत। आणि दुसरी गोष्ट राजकारणाचं म्हणावं तर संजय काका खासदार असताना, विक्रमदादा आमदार असताना अगोदरच्या काळात संजय अण्णा तेली रीतसर डीडी भरून माडगावातला काही शेतकरी, सोनाळ्यातला काही शेतकरी, उटीचं काही शेतकरी पाणी तवा नेलेलं आहे। एक पक्षाचा खासदार होता, एक पक्षाचा आमदार होता, दुसरं काही होतं। राजकारण त्याला जोडून यांचं अपयश झाकण्याचा प्रयत्न यांनी करत आहेत। प्रत्येक लोकांमध्ये असं सांगतात, त्या वाड्यातल्या लोकांमध्ये ह्याच्यामुळे आलं नाही पाणी, त्याच्यामुळे आलं नाही असं यांनी सांगत फिरले तर। आणि 3 महिन्यापासून शेतकऱ्याचा वर्गणी गोळा करून ते पैसे यांनी का भरलं नाही, ते डीडी काढून डीडी भरलं नसल्यामुळे ह्यांना पाणी पोचलेलं नाही। आणि प्रत्येक शेतकऱ्यांना माझा विनंती आहे, तुम्ही ज्यांना पैसे दिले बघा त्यांनी रीतसर मागणी करून रीतसर डीडी काढून भरलं असते तर पाणी तुम्हाला पोच झाले असते। ह्या लोकांनी ते पैसे हडप करण्यासाठी पाटबंधारे खात्याला डीडी जमा केलेलं नाही। आता सध्याच्या परिस्थिती अल्निनोमुळे, दुष्काळ पडल्यामुळे पाटबंधारे खाते पूर्ण पाणी बंद केलेलं आहे। त्यामुळे तुम्ही ज्याच्याकडे डीडीसाठी पैसे दिला त्यांनी डीडी कधी काढला, कुठं जमा केला, त्यांना चौकशी करा। ते परत भविष्यात इलेक्शनमध्ये परत तुमच्या घरी ते येणार आहेत। तुमचं फसवणूक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, ते यशस्वी पण झाले। पण पाणी इतकं महत्वाचं आहे त्या प्रत्येक शेतकऱ्यांना माहित आहे। त्या शेतकऱ्यांना असं माझा विनंती आहे, हे लोक परत राजकारणामध्ये म्हणा किंवा समाजकारणामध्ये म्हणा तुमच्या घरापर्यंत आल्यावर यांना बरोबर धडा शिकवा, एवढं सांगून मी थांबतो। तुम्ही 3 महिने